नमस्कार. आज आपण कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा यानंतर येणारी जी एकादशी आहे ती माऊलींची संजीवन समाधी सोहळा, आळंदीची यात्रा त्याचे औचित्य साधून आज आपण माऊलीचाच अभंग घेणार आहे. कारण पंढरपूरच्या पांडुरंगालासुद्धा त्यांच्या संतांची गुणगान जास्त गायलेलं आवडतं. तर आज आपण माऊलींचा अभंग घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरी, जय जय वासुदेव हरी, जय जय गोपाल कृष्ण हरी, जय जय गोपाल कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्याय गम्यं, वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं. तर आज आपण माऊलींच्या आत्मसाक्षात्काराचा अभंग घेणार आहोत. म्हणजेच माझी मंदबुद्धी म्हणा किंवा कमी बुद्धीनी मला जेवढं काही आकलन होईल, जेवढं काही मांडायचा प्रयत्न होईल तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म, अवघेची जाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, आवडीचे वालभ माझे निकोंदाटले, आवडीचे वालभ माझे निकोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. तर घेतलेला हा अभंग माऊलींचा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. आता यामध्ये माऊलींना नेमकं म्हणायचं काय हे आपण पाहू. माऊली म्हणतात विश्वाचे आर्त. आता विश्वाचे आर्त हा शब्द जर पाहिला आपण तर विश्वाचे आर्त म्हणजे काय, तो प्रकाश, आत्म्याचा जो प्रकाश असतो तो माझ्या मनात कसा प्रकाशलाय हे सांगायचं आहे. त्या अगोदर आपल्याला विश्व हा शब्द माऊलींनी वापरला. मग विश्वाची निर्मिती कशी झाली, आता विश्व कशाला म्हणतात हा प्रश्न आपल्याला उद्भवतो. तर सांख्यशास्त्रामध्ये माऊलींनी भगवद्गीतेमध्ये तसेच उपनिषदामध्ये, चांगदेव पासष्टीमध्ये ह्या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आता यामध्ये अमृतानुभवमध्ये पण माऊलींनी सांख्यशास्त्रामधला हा विश्व हा शब्द वापरलेला आहे. सुरुवातीला काहीच नव्हतं, म्हणजे ह्या पृथ्वीवर काहीही नव्हतं. त्यावेळेसला एक स्फुरण जन्माला आलं. स्फुरण म्हणजे ओंकार.
तो नाद ब्रह्म म्हणतो ना आपण, ओम, तो ओम जन्माला आला आणि त्या ब्रह्माची, नादब्रह्माची एकच सत्ता सर्वत्र होती आणि काहीतरी त्याला बनावंसं वाटलं त्या ब्रह्माला. त्यावेळेला त्याची स्वतःची इच्छा निर्माण झाली, म्हणून त्याने प्रकृती निर्माण केली आणि त्या प्रकृतीलाच आपण माया असे म्हणतो. आणि प्रकृती आणि पुरुष हे दोघं मिळून निर्माण झाले आणि त्यांनी हे विश्व निर्माण केलं. आता दोघांचंही सामर्थ्य समान आहे. माऊली म्हणतात की प्रकृतीची जेव्हा सत्ता असते तेव्हा पुरुष हा शांत बसतो आणि पुरुषाची जेव्हा सत्ता असते तेव्हा प्रकृती शांत असते. म्हणजे जसं की संसारात आपल्या घरात नवरा बायको ह्या दोघांमध्ये जर बायकोची सत्ता असली तर नवरा शांत बसतो आणि नवऱ्याची घरामध्ये सत्ता असेल तर बायको शांत बसते. म्हणजेच ज्या वेळेसला प्रकृती खूप प्रभावशाली असते त्यावेळेसला तो मायेने वेढला जातो आणि संसारी बनतो. आणि ज्या वेळेला पुरुष प्रभावशाली असतो यांच्यातला आणि पुरुष प्रभावशाली जेव्हा होतो तेव्हा तो मनुष्य परमार्थी बनतो. आता ह्यांचा अनन्य संबंधाने काय झालं, जग निर्माण झालं आणि पुरुषाच्या अधिष्ठानामुळे प्रकृती ही निर्माण झालेली आहे. दोघांचं अस्तित्व हे एकमेकाशिवाय नाहीच आहे, कारण जेव्हा ती प्रभावशाली असते तेव्हाच तोही प्रभावशाली, म्हणजे दोघं असल्याशिवाय हे विश्व निर्माणच होऊ शकत नाही. आणि जर असं पाहिलं तर आता पुरुष जो आहे तो काय करतो, खूप सामर्थ्यवान असतो. तो त्या प्रकृतीच्या मागे उभा राहतो आणि तिच्याकडून हा सगळा विश्वाचा पसारा निर्माण करतो. आता ही जी माया आहे ती खूप प्रभावी होते आणि ती काय करते तर हे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळे गोळा करते आणि त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण ह्या सगळ्यांना ती काय करते, माया बंधनात गुंतवते. आणि पुरुष व प्रकृती हे एकमेकांना पूरक असल्यामुळे ह्या जगाची निर्मिती होते. आणि माया ही अविद्येचे, अज्ञानाचे पांघरूण असते, मनुष्यावर ती घालते आणि त्याच्यामुळं काय होतं, सगळीकडे ती माया भरून राहिलेला तो ब्रह्म आपल्याला दिसत नाही. म्हणजे जसं की आता समजा पाणी भरायचं आहे आपल्याला, तर एक माठ घेऊन गेलो आपण नदीवर, तर माठ भरताना बाहेरही पाणी आहे माठाच्या आणि माठाच्या आतमध्येही पाणी आहे, पण तेवढ्यात जर तो माठ फुटला तर आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एकत्र होतं. तसंच हे ब्रह्म आहे. म्हणजे आतमध्ये माया आणि पुरुष हे एकाच ब्रह्माने बनलेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये तत्व एकच आहे. की जसं की एखादा सोनार असतो, तो सोन्याचे दागिने बनवतो, पण सोनार हा पाहताना फक्त सोनं ह्या तत्वानेच पाहतो त्याच्याकडे आणि अलंकार मात्र अनेक घडू शकतात त्याच्यातून. तसंच भगवंताचं आहे की भगवंताचं ब्रह्मतत्व एकच आहे, परंतु तो ज्याला जसा पाहिजे तसा आकार घेऊ शकतो. म्हणजे कोणी याला तो चैतन्य स्वरूपात प्रत्येक जीवामध्ये लपून बसलेला आहे, तर कोणाला जसा आकार पाहिजे ना तसा होतो. म्हणजे कधी विठ्ठल होतो, कोणी दत्त म्हणतं, कोणी महादेव म्हणतं, कोणी त्याला त्यांना आपले हे म्हणजे कोणी त्याला ब्रह्मतत्व ह्या नात्याने पूजू लागतं. म्हणजे काय की वेगवेगळे आकार जरी घेतले तरी त्याचे तत्व एकच आहे. तिला आदिमायासुद्धा, काही जण आदिमायेमध्ये सुद्धा भसतात. म्हणजे ब्रह्मा जर आपण विचार केला तर ब्रह्मा आपल्याला का दिसत नाही, तर ह्या ब्रह्माचा जन्म कोठे होतो असं जर आपण विचार केला तर जेव्हा म्हणजे अविद्या आणि अज्ञान आपण जन्म घेतो, ज्या वेळेसला मानव जन्म घेतो त्यावेळेसला अविद्या आणि अज्ञानाचं पांघरून त्याच्यावर असतं, ही माया घालते आणि त्याच्यामुळं आपल्याला ते ब्रह्म दिसत नाही. आणि सगळीकडे म्हणजे मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर त्याला जन्मायच्या अगोदर तो गर्भामध्ये देवाला म्हणतो की देवा मला ह्या सगळ्या यातनेतून सोडव, मी तुझी पूजा करेल, मी ह्या ब्रह्माला भजेल. परंतु काय होतं की तो जन्मतो आणि जन्मला की मी केव्हा म्हणून असं रडू लागतो. आणि त्यानंतर त्याला जी माया चिटकते, ही आई आहे, वडील आहे, मामा आहेत, मामी आहे, काकू आहे, काका आहेत, अशी जे वेगवेगळी मायाची बंधनामध्ये तो अडकतो. त्याच्यामुळं काय होतं की तो मायेच्या इतक्या अधीन होऊन जातो आणि तो प्रकृतीच्या इतक्या अधीन होऊन जातो की त्याला हे विसरून जातं की भगवंताची आपण
पूजा अर्चा केली पाहिजे, भगवंताचा उपासक बनलं पाहिजे. आता जेव्हा दररोजचे उपक्रम करून एखादा जीव खरंच कंटाळून जातो आणि त्याला हे सगळं नश्वर वाटू लागतं, तेव्हा तो विचार करतो की शाश्वत काय आहे. आणि जेव्हा तो शाश्वत काय आहे याचा विचार करतो, तेव्हा ईश्वर तत्व प्रकृती त्याच्यामधली विकसित होते. म्हणजे ईश्वर आहे, देव आहे ह्याच्यावर त्याचा विश्वास बसायला लागतो आणि त्याची ब्रह्मजिज्ञासा जागृत होती. आणि ज्या वेळेसला त्याची ही जिज्ञासा ईश्वराविषयी आवड निर्माण होते, त्यावेळेसला त्या व्यक्तीमध्ये भक्ती, वैराग्य, ज्ञान मिळवण्याचा मार्ग उघडा होतो आणि त्याच्यामध्ये इच्छा निर्माण होती की आपण देवाची भक्ती करावी. म्हणजे आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याची त्याला धडपड असते आणि त्याचा अंतर्गत मनातील पुरुषतत्व जागृत होऊन त्याच्यामध्ये काय होतं की ती माया काय करते की बाह्य म्हणजे बाहेरचं जे आकर्षण आहे ना ती कमी करते. म्हणजे मायाच सहाय्य करते की पुरुषाला ओळखण्यासाठी. म्हणजे माया काय करते की स्वतःचं पांघरून कमी करते आणि बाह्य आकर्षण कमी करते आणि तो व्यक्ती मग ईश्वर ज्ञानाचा मार्ग स्वीकारतो आणि त्याच्यामध्ये विवेक निर्माण झाला की तो काय करतो की परमेश्वराचं अस्तित्व शाश्वत आहे याची जाणीव त्याच्यामध्ये होती आणि तो अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. अंतर्मुख होतो म्हणजे काय करतो की तो मनातल्या मनात भगवंताचं नाव घ्यायला लागतो, मनातल्या मनात भजन करायला लागतो, स्मरण करायला लागतो. मग त्याचं अंतर्मुख होणं हळूहळू सुरू होतं आणि त्याची जाणीव जेव्हा त्याला होते तेव्हा आत्म्याचे चैतन्य, आपल्यामध्ये आत्मा आहे ह्याची जाणीव होते. आता त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी, तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर. म्हणजे खरंच आहे की ह्या आत्म्यामध्ये देहाचं म्हणजे देह हा देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वर हा अंतरात्म्यामध्ये राहतो. जसं साखर, ऊसामधली साखर आपल्याला दिसत नाही, ऊस दिसतो पण त्याच्यामधली लपलेली साखर दिसत नाही. म्हणजे देहामध्ये जसं आपण लोणी पाहतो तर त्याच्यामध्ये दूध लपलेलं आहे हे आपल्याला दिसत नाही, तसं आपल्या हृदयामध्ये सुद्धा चक्रपाणी लपलेलं आहे हे आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय म्हणायचं तात्पर्य ही की आत्मा म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे कुणाला की आत्म्याला ओळखायचं आहे. आत्मा तर अदृश्य असतो, सूक्ष्म असतो, अंतर्यामी असतो आणि त्या अर्थातच त्याची मनाची जी आपल्या वृत्ती असते ती दृश्याकडे धाव घेण्याची असते. म्हणजे जे पाहतं ना त्याच्याकडंच ते पळतं मन आपलं. आणि मन इतकं चंचल आहे की वाऱ्यापेक्षा आणि घोड्यापेक्षाही त्याला खूप वेग आहे आणि ते इतकं वेगवान पद्धतीने पळतं. आणि अशा चंचल मनाला तुम्हाला जर स्थिर करायचं असेल तर त्याला त्या मनाला उरफाट करून आतमध्ये उतरवावं लागतं आणि आत्मसन्मुख करावं लागतं. म्हणजेच काय की दृश्याला जी चिकटण्याची मनाची सवय आहे, म्हणजे जी दिसतंय त्याला जी मन चिटकतं ते दृश्य मिथ्या आहे म्हणजे खोटं आहे हे सांगून पटवून द्यावं लागेल मनाला की हे बघतोय ती ही सगळी माया आहे, हे सगळं खोटं आहे असं सांगावं लागेल. आणि आतमध्ये परमात्मा जो बसलेला आहे तो खरा आहे हे आपल्याला पटवून द्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला कशाची साथ लागेल तर विवेकाची साथ लागेल. जेव्हा आपला विवेक जागृत होईल आणि तो विवेक
खूप मोठा आपल्याला उपाय म्हणून राहील. म्हणजे संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारीची होय. म्हणजे आपण संसार त्याग न करता सुद्धा हे आपण साधू शकतो. म्हणजे अंतर्मनाकडे आपण जाऊ शकतो, वळू शकतो. आता विवेक निर्माण होण्यासाठी 3 कारणे. तर ती कोणती? तर पूर्वपुण्याईने या जन्मामध्ये प्रपंच हा मिथ्य आहे हे पटवून मन आत्म्याकडे आपोआप वळते. आणि दुसरं म्हणजे काय, की जीवनामध्ये नाना तऱ्हेचे प्रसंग येऊन खूप दुःखाचे डोंगर भोगावे लागतात. आणि ते भोगल्यानंतर मन प्रपंचाला विटतं. त्यावेळी मन अंतर्मनाकडे वळतं. आणि तिसरं कारण असे की फार थोडे लोक भगवंताच्या दर्शनाकडे वळतात. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, की संतांची संगत घडणे. आणि घडली नाही, संत समजा आपल्याला भेटले नाहीत, तर त्यांनी जे लिहून ठेवलेले ग्रंथ आहेत ना, त्यांची संगती धरून आपण आत्मदर्शनाकडे वळलं पाहिजे. म्हणजे आत्माच सत्य आहे व अनात्मा सारे असत्य आहे. सत्संगामध्ये संतांच्या साक्षीने ही संगती मिळाली तर नसल मिळत तर ग्रंथाची संगत धरावी. आता ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या श्लोकात म्हटलेलं आहे, यमहीन व्यथयन्तेत्य पुरुषर्भ समदुःख सुख धीरम संवृतत्वाय कल्पते. अर्थ असा आहे की जो मनुष्य जीवनातील सुखदुःखाने विचलित होत नाही, म्हणजे काही त्याला सुखदुःखाचा काहीच परिणाम होत नाही, विचलित होत नाही, तर त्या दोन्ही स्थितीमध्ये तो शांत राहतो, स्थिर राहतो, तोच मोक्षप्राप्तीस योग्य ठरतो. म्हणजे विवेकामधून मुमुक्षाचा उदय होतो. मुमुक्ष म्हणजे ज्याला मुक्त होण्याची इच्छा असते ना, त्याला मुमुक्षु म्हटलेलं आहे. येथे 2 बाजू आहेत. आता कुठल्या 2 बाजू आहेत, की नकोपणाची आणि दुसरी आहे ती हवेपणाची. आता ज्या दृश्याच्या नादी आपण लागतो त्याच्यापायी आपण काय करतो, आजपर्यंत आपले आयुष्य वाया गेले असं ठरवतो. आणि दृश्यामध्ये मनाने गुंतून राहणे आता त्याला नकोसं वाटत असतं. आणि आतून वाटतं की त्याला काय होतं, विरक्ती येते आतून. दृश्य नको, गुंतून राहायला नको, काहीच नको असं वाटतं. त्यावेळेसला तो विरक्त होतो. आणि विरक्त झाल्यानंतर आत्मदर्शन करून घेण्याकडे त्याचा निश्चयाने ओढ होतो. म्हणजे इथं माऊली काय म्हणतात, आवडीचे वालभ माझे कोंदाटले. म्हणजे काय, की ज्या आवडीचं वालभ म्हणजे प्रेम. आणि इथं माऊलींनी असं सांगितलं की जेवढं माझ्या मनामध्ये माझ्या मनाला, माझ्या आत्म्याला जे आवडत होतं ना, जे मला आवडत होतं त्या सगळ्याचं मी काय केलं, आतमध्ये कोंडून टाकलेलं आहे असं सांगायचे त्यांना. आणि प्रेमसेवाभावामधून विश्वविराट ब्रह्माची मी सेवा करू इच्छितो असे माऊली वारंवार सांगतात. आपल्याला खरा देव हवा असतो आणि मनापासून तो शुद्ध भक्तीने, विवेकाने साह्य जर केलं तर आपल्याला ते भक्तीने तो आपल्याला मिळू शकतो. दृश्याबद्दल अनासक्ती हा विरक्तीचा प्राण आहे. म्हणजे जी काही दिसतंय ना ती नकोसं वाटणं हे विरक्तीचा प्राण आहे. आणि ईश्वर सहाय्याची प्रेमजन्य तळमळ लागते. त्याला काय होतं, त्याला आतून खूप देवाविषयी प्रेम जागृत होता, भक्ती निर्माण होते. आणि साधन शक्तीशिवाय हे शक्य नाही हे त्याला कळतं. मग त्याला वाटतं की कुठली तरी साधना करावी. आणि त्याची तळमळ जी आहे ती निर्माण तर होती पण टिकणं अवघड आहे. म्हणजे टिकली जर नाही तर त्याला ते परमेश्वराविषयी जर तळमळ टिकली नाही तर परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही, तो अनुभव त्याला मिळू शकत नाही. आपला विवेक जो निर्णय देतो ना तो खरेपणाचा साक्ष देत असतो. आणि अनुभवाने त्याला प्रचिती येते. काय होतं की अनुभव जर आला तरच ईश्वर आहे असं तो मानायला लागतो. पण हा अनुभव शिकण्यासाठी त्याला अशा लोकांकडे जावं लागेल की ज्यांना हा अनुभव आलेला आहे आत्मसाक्षात्काराचा, म्हणजे संतांकडे जावं लागणार. म्हणजे आपले माऊली झालं, पुन्हा योगी परमानंद झालं, रमण महर्षी झालं, स्वामी विवेकानंद झालं, शंकर महाराज झालं. हे असे ज्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतले अशा संतांचे ग्रंथ तरी वाचले पाहिजेत. कारण आता ते लोक तर नाहीत पण आपण
त्यांचा सगळा विचार त्यांच्या ग्रंथात मांडून ठेवलेला आहे, तो आपण पाहू शकतो. आता उपासना करायची म्हणजे काय करायचं, तर त्याचे 2 अंग आहेत, बहिर्रंग आणि अंतरंग. आता बहिर्रंग म्हणजे काय, की पूजा, पोथी, भजन, आरती, श्रवण, नामस्मरण, ह्या सगळ्यांना काय म्हणतात, बहिर्रंग म्हणतात. आणि अंतरंग म्हणजे काय, अंतरात्म्यातून देवाशी बोलणं, म्हणजे भगवंता मी तुझा आहे, मी खरा नाही तू खरा आहेस, तू माझा मालक पालक चालक आहेस असं म्हटलं पाहिजे. खरा करता तू आहेस, मी कोणीच नाही, तुझी इच्छा तीच माझी इच्छा, ही भावना मनामध्ये जोपासावी लागते. हे जीवनामध्ये सूत्र उतरावं लागतं. त्यावेळेसला यालाच म्हणतात की अंतर्मुख होणं, म्हणजे आपण मनाने उरफट होणं आणि देवाला स्मरण करणं, म्हणजे ध्यान करताना भगवंताला समोर आणायचं. भगवंताचे जी कुठली तुम्हाला मूर्ती किंवा जी कोणची तुम्ही प्रतिमा भगवंताची मनामध्ये बसवली, त्या प्रतिमेला साक्षी भाव मानून आपण ती आठवायची आणि त्याच्यामध्ये भगवंताबरोबरच आपल्याला सद्गुरू, आपले जे गुरु आहेत त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांची पण प्रार्थना करायची. आणि आपण दररोज आपल्या स्वतःच्या अंतर्मनाकडे पाहायचं. म्हणजे आता इथे आपण जर पाहिलं तर सोयराबाई त्या काय म्हणतात की अवघा रंग एकची झाला, अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एकची झाला, अवघा रंग एकची झाला, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एकची झाला, अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एकची झाला. चोखोबाच्या ज्या पत्नी होत्या ना, त्यांच्यासाठी भगवंत अक्षरशः की त्यांना बाळंतपणामध्ये त्यांचं बाळंतपण करण्यासाठी आला आणि त्या भगवंताने स्वतः त्यांच्या नंदीचं रूप धारण करून त्यांच्या घरी गेला आणि 1.25 महिना चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. कारण चोखोबा महाराजांना लक्षातच नव्हतं. पंढरपूरला गेले आणि त्यांनी निरोप मंडळींनी सांगितलं की तुमच्या बहिणीला पाठवा, आता माझी डिलिव्हरी जवळ आली. परंतु ते वारीमध्ये गेले आणि त्याच्यामध्ये विसरून गेले, एवढे तल्लीन झाले आणि भगवंतालाच काळजी लागली की ह्या चोखोबा इकडे आले आणि त्यांची बायको आता डिलिव्हरी होणार, बाबा कसं काय. म्हणजे भगवंत स्वतः त्यांच्या बहिणीचं रूप घेऊन त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी केली. सगळं काही त्यांचं 1.25 महिना केलं, बाळोतं धुणं वगैरे. आणि म्हणजे असा भगवंत इतका कृपाधान आहे. आणि अशा भगवंताला जर आपण ओळखलं नाही तर आपला मनुष्य देह हा काही कामाचा नाही असं मला वाटतं. आणि ज्ञानेश्वरांनी परत 23व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की नैनंती छिंदती शस्त्राणी, नैनंती दहती पावकाः, न चैव क्लैंदत्यापो, न शोषयन्नी मारुतः. म्हणजे आत्मा कोणत्याही शस्त्राने मारू शकत नाही, तो अग्नीने जाळू शकत नाही आणि जलात बुडवू शकत नाही, विरघळू शकत नाही, झंझावात खूप वारा जरी आला तरी त्याला सुकवू शकत नाही. म्हणजे असा हा आत्मा, म्हणजे अजिबात कुठेही कधीही नश्वर न होणारा असा जो आत्मा आहे त्याची आपल्याला ओळख पटली पाहिजे. आकाशाहून निर्मळ असलेले ते स्वरूप अतिशय रूपरहित असून कल्पातीत विशाल आहे, म्हणजे खूप मोठं आहे. आणि म्हणूनच माऊली काय म्हणतात की नवल देखिले नभाकार गे माये, गे माये. म्हणजे ब्रह्म
एवढं मोठं आहे की मला सगळ्या चराचरात दिसू लागलं. ह्या दिसणाऱ्या आकाशामध्ये, नभामध्ये इतकं मोठं दिसू लागलं. म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म पण होता आलं पाहिजे आणि विशालात विशाल पण होता आलं पाहिजे. हे आत्मसाक्षात्कार झाल्यावर मी राहिलोच नाही असे माऊली म्हणतात. मी ब्रह्म झालो, म्हणजे मी सगळ्या चराचर व्यापून टाकलं. मीच सगळीकडे व्यापलो गेलो. त्याच्यामुळे म्हणतात ना की अंतंद्रिय जे आतला जो आत्मस्वरूप साधक जेव्हा अभ्यासा म्हणजे भगवंताशी तादात्म्य पावतो त्यावेळेसला तो स्वतः राहतच नाही. म्हणजे देव पहावयासी गेलो, देव होऊनीची ठेलो, हे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. आता श्री समर्थांनी निवेदनमध्ये असं म्हणतात की उपासनेच्या प्रारंभीच्या अवस्थेत देव आणि भक्त हे एकमेकापेक्षा भिन्न असतात, वेगवेगळे असतात. परंतु ज्या वेळेसला महापूजा होते त्यावेळेसला शेवटी काय होतं की देवाला हे मस्तक वाहिलं जातं. म्हणजेच काय होतं की आपण आपलं वेगळेपण राहतच नाही. देव आणि भक्त एकरूप होऊन जातात आणि त्यांचं अद्वैत होऊन जातं. म्हणजेच काय की त्यांना हे सांगायचं आहे की त्यांच्यामध्ये दुजे पण राहत नाही आणि हा ब्रह्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कारानंतर जी स्थिती होते ते ब्रह्मसाक्षात्काराची होते. साधक अज्ञानाच्या 3 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप. आता तुरिया ही अवस्था 4थी अवस्था आहे आणि ह्या तुरियेमध्ये काय होतं की तो अर्धमिलीन अवस्थेत असतो. म्हणजे अर्धे डोळे उघडे असतात, अर्धे डोळे बंद असतात आणि त्यामध्ये तो काय करतो की अर्ध्या डोळ्याने बाह्य जगत, अर्ध्या डोळ्याने अंतर्मन ह्याच्यामध्ये साधना करत असतो. आता जेव्हा प्रपंचाचे खूप आघात होतात, जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा पूर्वपुण्याईच्या बळाने काय होतं, सत्संग म्हणा किंवा माणसाला सत्संग मिळतो किंवा त्याला अनुताप होतो. म्हणजे काय होतं की त्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापाने तो काय होतो, शुद्ध होतो आणि शुद्ध झाल्यानंतर तो संतांची त्याला संगती मिळते आणि मग संतांकडून तो काय करतो, परमार्थ ऐकतो आणि परमार्थ ऐकल्यानंतर तो हळूहळू अनुसंधान करू लागतो आणि हळूहळू अनुसंधान केल्यानंतर मन सतत विवेकाने प्रभावित होतं आणि मग काय होतं, विरक्ती बळावते. विरक्ती बळावली की त्याच्यामध्ये साधना करण्याची प्रवृत्ती जागृत होते आणि मग काय होतं की तो सद्गुरूशी आपली गाठ पडते आणि सद्गुरू आपल्याला काय करतात, अनुसंधान सांगतात आणि ते आपल्याला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. आता इथे जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर त्याग करायची भावना निर्माण होते आणि त्याला सुख दुःख दोन्ही पण समान वाटायला लागतं आणि त्याच्यातूनच तो पलीकडे म्हणजे सच्चिदानंदाचा अभाव, संशयाचा, अज्ञानाचा मग त्याग करतो तो आणि त्याला कसलीही शंका त्याच्या मनामध्ये राहत नाही भगवंताविषयी किंवा भगवंत आपल्याला प्राप्त होतील का नाही किंवा त्यांची कृपा होईल का नाही. कारण त्याला निश्चितपणे माहीत असतं की आपल्याला भगवंत आता मिळणारच आहेत आणि नंतर काय होतं की ते सिद्धता त्याला प्राप्त होती आणि मग क्रोध येत नाही, त्याला स्वार्थी भावना नाहीशी होते. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ ह्या सगळ्या भावना त्याच्या नाहीशा होतात. मान, अपमान, चिंता, शोक, मोह, गर्व, तिरस्कार असं काहीच त्याला बाधू शकत नाही. म्हणजे तो शुद्ध आत्मा होतो आणि अशा शुद्ध आत्मा झाल्यानंतर माऊली काय म्हणतात की बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. एकदा का तो भगवंत शुद्ध आत्मा झाला की पवित्र शुद्ध भाव झाले, तो भगवंत जवळ यायला लागतो आणि तो जवळ आला, सहज निटू झाला म्हणजे सहजासहजी भेटल्यासारखा वाटतो आणि तो ब्रह्माकाराने नटू लागतो. तो आत्मा परब्रह्म समरस होतो परब्रह्माशी आणि ह्या जगात जीवनात सिद्धाला विदेही अवस्था प्राप्त होते. विदेही अवस्था म्हणजे काय होतं की तो ब्रह्मामध्ये विलीन होतो. त्याचं हृदय ब्रह्माकाराने नटलेलं असतं आणि त्याची सगळी खटपट ती बंद होते. मी कोण,
देव म्हणजे ईश्वर म्हणजे कोण असं जी त्याच्यामध्ये मनामध्ये ज्या शंका झालेल्या असतात की पाप पुण्य ह्या सगळ्याला तिलांजली देतो आणि तो काय होतो की सदैव मुक्त होतो. म्हणजे जिवंत असतानाच तो मुक्तीचा अनुभव घेऊ शकतो. आता पुण्य म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय सांगितले की समजा एखादी नदी असते ती सागराला मिळालेली असते, पण पुन्हा त्या नदीला म्हणजे एकदा का तो ब्रह्मसाक्षात्कार झाला, एकदा का तो आत्मसाक्षात्कार झाला की तो असा वेगळा पडत नाही. म्हणजे पुन्हा आता नदी सागराला मिळालेली पुन्हा निवडून आपल्याला नदी वेगळी करता येत नाही. एकदा परमात्मा स्वरूप झाला की त्याला वेगळा असा निवडून काढता येत नाही, कारण त्याची अवस्था ती तशीच टिकून राहते. आणि त्या अवस्थेतच तो म्हणतो बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हाव भरे, येणे सोसे मन झाले हाव भरे, परत माघारी येत नाही, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. जेव्हा भक्तीमुळे मन विठ्ठलाच्या प्रेमात ओतप्रोत भरून जातं तेव्हा ते पुन्हा संसारी मोहात गुंतू शकत नाही. त्याला आता दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची हाव राहत नाही. म्हणजे काय, परमेश्वराची भक्ती केल्याने सर्व सांसारिक बंधनं सुटतात, चिंता सुटतात आणि भक्त विठ्ठला म्हणजे परमेश्वराला आत्मसमर्पण करतो व त्याच्या चरणाची गोडी अनुभवतो. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा संपूर्ण तन मन धन विठ्ठलमय होते तेव्हा संपूर्ण वासना, क्रोध आणि विकार आपोआप नष्ट होतात. म्हणजेच काय की जो मायेचा पडदा आलेला असतो तो ॲटोमॅटिक आपोआपच दूर होतो. म्हणजे आतमधील ईश्वर आपल्याला दिसायला लागतो. आपल्या आत्म्यामध्ये म्हणजे सूक्ष्म रूपाने जे तेज राहतं, जे चैतन्यमय परमेश्वर राहतो तो दिसू लागतो. आणि नंतर काय होतं की आपण जेव्हा त्या भगवंताची कृपादृष्टी म्हणजे तो हळूहळू आपल्याला तो परमेश्वर कुठे आपल्याला वेगवेगळे संकेत देऊ लागतो, आपल्याशी बोलू लागतो. जसं नामदेव महाराजांना बोलत होता तसं भगवंत जेव्हा भक्तीची पराकाष्ठा होते तेव्हा भगवंताला आपण जो आकार त्याला दिलेला आहे त्या आकारामध्ये येऊन त्याला आपल्याला भेटावंसं वाटतं आणि त्याची पूर्ण कृपा आपल्यावर होते. तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है ज़माना मंजिल भी मिल रही है, करता नहीं मैं कुछ भी सब काम हो रहा है, करता नहीं मैं कुछ भी
सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। जेव्हा आपण नामस्मरण करू त्यावेळेसला भगवंत आपोआपच आपल्या भक्तीने भक्तिप्रेमाने ते आपल्याकडे खेचले जातील आणि आपल्यावर कृपा करतील. हरे कृष्ण 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 हरे हरे.